ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झालंय. आज सकाळी 11 वाजता गुरुग्राममध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. राम सुतार यांनी जगभरात 200हून अधिक पुतळे बनवले. त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. आज त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आज विधिमंडळाच्या सचिवांकडे आपला राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे हिंगोलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नुकताच भारतात येऊन गेला. त्याच्या भारत दौऱ्यादरम्यान त्याने दिल्ली, मुंबई, हैदराबाद व कोलकाता या शहरांना भेटी दिल्या. भारत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्याने आनंद अंबानी यांच्यासह वनताराला भेट दिली. हा संपूर्ण दौरा करून मायदेशी परतलेल्या मेस्सीने भारतीयांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीयांचे आभार मानले. तसेच भारतातील फुटबॉल अधिक समृद्ध व्हावं यासाठी शुभेच्छाही दिल्यात. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता वाढल्यानंतर अखेर त्यांनी क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून राज्यपालांनी त्यांच्या राजीनाम्याला मान्यता दिली आहे. यानुसार कोकाटे यांच्याकडील सर्व खाती तात्पुरता स्वरूपात अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखीन एका बड्या मंत्र्याच्या विकेटची वाट पाहत असल्याचं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलाय. सध्या विमानांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेतच उद्घोषणा केली जाते. मात्र महाराष्ट्र ही मराठी भाषेची भूमी असून मराठी ही राज्याची राजभाषा आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख विमानतळावर उतरणाऱ्या व उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेतील उद्घोषणा अनिवार्य करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी केली आहे. या संदर्भात पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवलंय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत बोलताना व्लादिमीर पुतीन यांनी युरोपीय नेत्यांचा उल्लेख डुकरांची पिल्ले असा केला. पश्चिमेकडील देश जाणीवपूर्वक रशियाविरोधात भीतीचं वातावरण तयार करतात. जर युक्रेन आणि त्याच्या पश्चिमेकडील समर्थकांनी अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या शांतता प्रस्तावावर चर्चा केली नाही तर मॉस्को ताकदीचा वापर करून युक्रेनचा आणखी भाग ताब्यात घेऊ असा इशारा पुतीन यांनी दिलाय. नव्या वर्षात देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीएनजी आणि घरगुती पीएनजी यांच्या किमतीत प्रति युनिट 2 ते 3 रुपये कपात होणार असल्याचं समोर आलंय. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने जाहीर केलेले नवे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. रिझर्व्ह बँकेत कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने लेटर रिक्रुटमेंटसाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्व अर्ज करायचे. रिझर्व्ह बँकेत एकूण 96 पदांसाठी भरती होतीये. ग्रेड सी पदांसाठी ही भरती असणार आहे. रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. IPL 2026 साठी लिलाव झाला. या IPL लिलावात शहापूरच्या ओंकार टरमळेची वर्णी लागली आहे. शहापूरमधील ओंकारला सनरायझर्स हैदराबादने 30 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केलंय. त्याने आतापर्यंत अनेक स्तरावर आपली कौशल्य दाखवली आहे. तो त्याच्या वेगवान गोलंदाजासाठी ओळखला जातो. ओंकारची घरची बेताची परिस्थिती आहे. त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला पुढे क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिलंय. मात्र त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याने मोठं यश मिळवलंय. सध्या त्याच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरियाच्या वडिलांचं दुःखद निधन झालंय. त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. डिनो मोरियाच्या वडिलांचं नाव रॉनी मोरिया आहे. सोशल मीडियावर डिनोने एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने पोस्टमध्ये वडिलांसोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. माझे मार्गदर्शक, माझे नायक, माझे वडील, बाबा, आयुष्यातील धड्यांसाठी धन्यवाद. आम्हा सर्वांना तुमची खूप आठवण येईल असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.